माहित होतं मला, तू एखाद्या मुलुकगिरी करणाऱ्या टोळीची शिपाई नाहीस किंवा एखाद्या टोळीची हेर. तुला तवाच ओळखलं होतं जेव्हा औरंगजेबाच्या तंबूचा पत्ता विचारला होतास. सांग कोण आहेस तू, नाहीतर काय? वजीराला सांगावा दाडून ताब्यात देईन तुला त्यांच्या. बस एवढंच? एवढंच म्हणजे काय? तुला माझा राग माहित नाही? कुठे तो राग? गोरगरिबांच्या तोंडचा घास ओरबाडून सल्तनती तख्तांची शानो शौकत सजवली जाते तेव्हा कुठे तुमचा राग? शेतातील उभी पिकं टाचेखाली तोडवताना हत्ती घोड्यांची तल्लफ भागवली जाते तेव्हा कुठे असतो तुमचा राग? देवधर्माची चाड राहिली नाही की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क राहिला नाही. त्या बकऱ्यांच्या कळपात बकऱ्यांसारखे शेपूट घालून मिरवताना स्वत्वही विसरलेले तुम्ही कुठल्या रागाच्या बाता मारता आहात? हा, या समध्याची आमचा काय संबंध? बरोबर आहे, संबंध काहीच नाही. आज खायला मिळतंय ना, पण उद्या राना शिवारात पाठीवर काठ्या फुटतील तेव्हा कुठनं आणणार हे अवसान? तुमच्याच लेकी बाळी उचलून मुघली जनानखान्यात कोंबल्या जातील तेव्हा त्याच्या विरुद्ध ब्र जरी काढला ना तरी नरडीवर सुरी फिरवली जाईल तेव्हा कुठून फुटणार हा मर्दुमकीचा आवेश? आज जोडतो, पण असं काही बाई बोलून आम्हाला दाणी देऊ नका. तुमची लढाई तुमच्या पुरतीच चालू ठेवा. हीच अपेक्षा असेल ना तर गपगुमान बसा, पण नाही. समोर काही वावग घडत असेल ना तर मूग गिळून बसाल तुम्ही. पण तेच काही भलं घडवायचं म्हटलं तर तोच राग उतू जातो तुमचा. काय भलं करायला निघालीस बाई? अशी भली करणाऱ्यांची जमात आमच्या डोळ्यांमोर सपली. तुझ्यासारखी भली करणाऱ्यांची मुंडकी उडवली गेली आणि आमच्यासारखी हात जोडणारी जित्ते राहिली. काय उपयोग त्या जगण्याचा? थोडा तरी विचार करा बाबा. स्वतःला तो पातशाह म्हणवणारा नराधम आज फक्त 5-6 हशमांना सोबत घेऊन राजरस्त्यावरून जुलूस काढेल आणि तुमच्यासारखे लाखो मर्द हात जोडून रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून तो जुलूस पाहतील. पण एकाच्याही मनात येणार नाही की त्या 5-6 हशमांपेक्षा आपण कितीतरी पटीनं अधिक आहोत. फक्त एक दगड भिरकवला प्रत्येकाने तरी त्याचे काम तमाम होईल. पण नाही, जोडलेल्या हातांची मूठ कधी वळणारच नाही. आणि म्हणूनच आश्रित म्हणून आलेला एकटा बाबर सुद्धा आपल्यावर हुकूमत गाजवू शकतो. चार बाजार बुणगे घेऊन आलेला खिलजी सुद्धा या महाराष्ट्राचा शहनशाह होतो. पण आपले हात जोडलेलेच. समद पटत, पर मरणाच्या भीतीमुळे समद फोड वाटत. आम्हाला जाब विचारणारे आहेत लई, पर तू ओळखलं पोलीस आणि हिथं राहिलीस काही गुन्हा केलास तर आमची घरं जाळत्याल तेव्हा तुला वजीराच्या तावडीत द्यावंच लागल. ही ओळख सांग, काही लपवू नगस. सांग कोण आहेस तू? छत्रपती शिवरायांची सून तारा राणी. राणी साहेब? आपल्या समोर आता 2 पर्याय आहेत. आम्हाला वजीराच्या ताब्यात देऊन आयुष्यभरासाठी बादशहाची गुलामी करायची, नाहीतर आमची साथ देऊन आयुष्यभरासाठी स्वातंत्र्य मिळवायचं. बोला, काय मंजूर आहे आपल्याला? ओ शंकराजी, अहो हाय कुठं? काय झालं? काय जाधवराव, काय लग्न कार्य काढलात का? एवढ्या तातडीने आलात ते? लगीनच आहे आणि आम्ही तर गुडघ्याला मुंडावळ्या बांधून तयार आहे. अरे आता काय करावं त्या गोपिकाबाईंनी? आमच्या कारभारणीचं नाव मध्ये नका काढू. आम्ही तर आधीच सांगून ठेवलंय,
कंचा बी मुलूक आवडला का तो स्वराज्याला जोडायचा आणि त्याचं स्वराज्य संघ लगीन लावून नांदवायचा अशी हिकमत बाळगतो यो गडी. अहो हे झालं स्वराज्याचं, पण तुम्ही आपलं बाशिंग बळ वाढवू नका जाधवराव. अहो काय तुम्ही बी, आम्ही बोलतोय स्वराज्याच्या लग्नाचं आणि तुम्ही आम्हाला दबाव घेतायसा होय. बर ते जाऊ दे, आज इतकं का उचंबळून घ्यायला लागलंय? तेच तर सांगतोय ना व, लगीन घाईच आहे. इथं पानांच्या अक्षता उडवायच्या, तोफांचे फुलबाजी पेटवायची आणि तलवारीच्या मंत्रांनी विधी करून नव्या मुलखाची वरात मिरवत आणायची असा बेत आहे. म्हणजे नवीन मोहीम. या इथे या. हो जाधवराव, भिंतीला सुद्धा का नसतात? हा, अशी मोहिमेची चर्चा आपण उघड उघड करतो का? मग काय म्हणता? मला सांगा, कसली मोहीम आहे? एक झकास बातमी मिळाली आहे. कुठली? त्यो औरंग्या छावणी उठवून कुठल्या तरी दर्ग्याला निघाला आहे. ही तर खबर शिळी झाली हो. काय जाधवराव, कशाला शिळ्या कडीला ऊत आणताय? आम्हाला तर वाटलं तुम्ही काहीतरी नवीन योजना सांगताय, पण तुम्ही तर खबर शिळी असली तरी योजना ताजी आहे. कसली योजना? त्याच गोष्टीचा फायदा घेऊन त्या औरंग्याच्या तळावर हल्ला करून आपण येसुराणी साहेब आणि शाहूराजांनी सोडून आणलं तर. वा जाधवराव, बेत तर एकदम हुकमी आहे. हो पण जाधवराव, मला पंत अमात्यांशी सल्ला मसलत करावी लागेल. हा, मी तातडीने त्यांना बोलवून घेतो. होय, बोला बाबा, या दोन्ही पर्यायांमधला आपल्याला कुठला पर्याय मान्य आहे? जर तुम्हासनी वजिराच्या ताब्यात दिलं तर ताठ मानेने हे मरण पत्करू, पण पुढच्या 1000 पिढ्यात तुमच्या पाठीचा कणा ताठ होणार नाही. पर जीव उधळून तरी काय, बादशावाची ताकद मोठी आहे. आपला नेभळटपणा हीच त्याची ताकद आहे. आम्हाला जमल. का नाही जमणार बाबा? 350 वर्ष गुलामगिरीच्या अंधकारात चाच पडणाऱ्या महाराष्ट्रात स्वराज्याची पहाट होऊ शकते. हे स्वराज्य आणलं कोणी? शिवछत्रपतींसोबत लढणाऱ्या तुमच्यासारख्या सर्वसामान्य मावळ्यांनीच. अफजल खानासारख्या बलाढ्य राक्षसाचा अंत इथे होतो. लाखांच्या फौजेत चिरून शाहिस्तेखान तोडला जातो, हा आपला इतिहास बाबा. 10 वर्षे त्या औरंगजेबाला शंभूराजे कुत्र्यासारखा फरफटत नेऊ शकतात, तर सरसेनापती हंबीराव मोहित्यांची लेक आणि छत्रपती शिवरायांची सून त्या औरंगजेबाची कबर का नाही खोदू शकणार? भरोसा आहे, पर काय बाबा, धाडस होत नाहीये. आमची साथ द्या किंवा आम्हाला दुश्मनाच्या ताब्यात द्या, नाहीतर तिसरा पर्याय आहेच आपल्याकडे. स्वस्थ राहा आणि जे घडतंय ते फक्त बघत राहा. का बघत राहायचं? जीवनभर गुलामी केली, आता मरताना आयुष्यानं मोकळा श्वास घ्यायची संधी दिलीये, तर आम्ही फक्त बघत बसायचं? स्वतः स्वराज्याची राणी इतकी जोखीम घेऊन हितवर आली आणि आम्ही गप्प बसणार? जमणार नाही. आता शेवटचा श्वास सुटपर्यंत आम्ही तुमची साथ देणार. या देवाचं नाव आणि फक्त सांगा काय करायचं ते. भले शाब्बास. आता जे करायचं ते करूनच दाखवायचं. उद्या सकाळी तो औरंग्यात दर्ग्याला जायला निघेल. त्याचं हे शेवटचं दर्शन ठरेल, हाच करीना साधायचा. बेत नामी आहे शंकराजी, पण खातर जमा हवी. हे औरंगजेब दर्ग्याकडे जाताना त्या छावणीत येसू राणी साहेबांना नेणार आहे की मागे ठेवणार आहे? काय बी करू द्या की आपल्याच पथ्यावर आहे. म्हणजे बघा, आता फौज कापील आहे, मोर जायच्या घाईत आहे आणि फौजचं 2 भाग होणार म्हणल्यावर आपल्या हातात आहे. येसूर आणि साहेबांनी मागं ठेवलं
अलगद बेत साधता येईल आणि संघटनेलं तरी बी फौज काय मांदळ असायची नाही. पंत अमात्य, आम्हाला जाधवरावांचे म्हणणे पटते. औरंगजेबाचे दुर्लक्ष आहे तोवर आपण त्या संधीचा फायदा घेऊ. पण राणी साहेबांचा सल्ला घ्यावा लागेल. अलबत घ्या की. आम्ही राणी साहेबांची उद्याच भेट घेऊ, त्यांच्याशी सल्ला मसलत करू. आम्हाला वाटते की राणी साहेब आनंदी होतीलच, पण तत्परतेने परवानगीही देतील. हो हो, जरूर देतील. एकीकडं बाळराज आणि येसुराणी साहेब स्वराज्यात परत येतील आणि दुसरीकडं त्या बादशाहचं नाक कापलं जाईल. किती दिसते मिरवणार आहेत. एका दगडात दोन पक्षी मारले जात असतील तो मराठी इतिहासात तो सुवर्ण क्षण गणला जाईल. आणि म्हणूनच आपली योजना आमच्या पसंतीस उतरली आहे जाधवराव. अरे आइए आइए साहू, हम कब से आपका इंतजार कर रहे थे. आमचा इंतजार? हाँ, आपके बिना हमें शुकू कहाँ. अच्छा, कल आप हमारे साथ दरगाह आ रहे हो ना. हा हुकुम आहे की विचारणं. अगर हुकुम हो तो तर मग ती आम्हाला पाळावीच लागेल. और अगर सुझाव हो तो तर मग यायचं की नाही ते आमच्या मर्जीने ठरेल. बहुत खूब. हमारी कुर्बत में आपको आला दर्जे की तालीम मिल रही है. आमचं शिक्षण आमच्या आऊसाहेबांचं, आणि आऊसाहेब म्हणतात ईश्वर एक आहे. मग तो दर्ग्यावर असेल किंवा मंदिरात, सर्व काही एक ठाई पाणं हीच आमच्या स्वराज्याची शिकवण. येऊ आम्ही उद्या. रजा असावी. हम इन्हें अपनी पनाह में पाल तो रहे हैं, लेकिन लगता है इनके खून का जज्बा हम नहीं मिटा सके. ये क्या हो रहा है बावजूद? क्या हो रहा है? हमारे खर्चे के लिए मुनासिब रकम हमें वजीर आजम से नहीं मिल रही. हम शहजादे हैं या उनके मुलाजिम? आप ही बताइए, आप क्या हैं? मतलब ये शहजादे कि आप अपने चाल चलन से अपनी औकात खुद बुन रहे हैं. कितना फर्क है मराठों के युवराज में और हमारी सल्तनत के शहजादे में, नस्ल में भी और कामयाबी में भी. जाइए, हम इन्हें रुकवाया है आपका. जाइए. वरी बिरुबाच्या नावानं काम फत्ते झाले. इतकं झाली मय नुसतं हत्यारावर लावलं आणि चालवलं तरी बी काम फत्ते. मुलाचं काम केलं बाबा. फार वर्मी नाही बसला तरी काम करून गेलंच पाहिजे. काय साहेब, आता उशीर करून काम चालायचं नाही. निघायला हवं. बाहेर चौकी पहारे कसे आहेत? कसे बी असू द्यात, पार करून जाऊ आपण. पारेकरासनी सांगेन माझी सून आहे म्हणून. दर्ग्याच्या वाटेवर आडोसा बघून ताबा धरून बसू आणि ते बोकड समोरून आला की एका झटक्यात मानच उतरवायची त्याची. बरं बाबा, दुर्दैवाने आम्ही सापडलोच तर मात्र आपण नामानिराळे व्हावं लागेल. आपला काहीच संबंध राहणार नाही. काय बोलतेस लेके? धाडस करायचं तर काळीच तलवारीच्या धारेवर ठेवूनच उतरावं लागतं बाबा. इथं दुसरा पर्याय नाही शोधायचा. आता निघायला हवं. बच्चाची स्वारी यायची वेळ झाली.
वाह, नामी संधी आहे आणि बेतही फक्कड आहे. खूप वर्षांनी अंगी उत्साह संचारल्यासारखे झाले. थोरल्या महाराजांच्या काळाची आठवण झाली. अशाच अतर्क्य योजना महाराज योजायचे आणि अंमलातही आणायचे. आता हेच बघा ना, त्या शाहिस्तेखानाच्या गोटात महाराज घुसतील किंवा सुरतेवर धडक मारतील असे त्या औरंगजेबाला स्वप्नात तरी वाटले असेल का? आता मी तसंच घुसायचं, एका गावातच फडशा पाडायचा. हा हा आतताईपणा फसू शकतो. उत्साह असावा, मात्र तू इतका आवाज बी नको जाधवराव. जे योजले आहे त्यावरच लक्ष केंद्रित करावे, तेच आणि तेवढेच साध्य करावे. त्यात औरंगजेब जरी मध्ये आला तरी त्याच्याकडे लक्ष विचलित होऊ नये. त्याच्या मरणाने तू मरेलच, पण आता फक्त येसू राणी साहेब आणि शाहूराजांना सोडवणं महत्वाचं आहे. हो ना, एकदा का अशी मराठी राज्याची मदार घट्ट झाली की तो औरंग्या आपोआप विकलांग होईल. त्यामुळे आता त्याच्याकडे लक्ष देण्याची काही गरज नाही. तुम्ही म्हणता तसं करतो. एक डाव राणी साहेबांनी बी विचारून बघा की. राणी साहेबांच्या दालनात सांगावा धाडावा लागेल. जी अलबत. गुणाजी, लगोलाग राणी साहेबांच्या महाली जा आणि त्यांना निरोप द्यायचा की येसू राणी साहेबांबद्दल महत्वाची मसलत चालली आहे सदरेवर. आम्ही त्यांची वाट पाहतोय. हा, बेत टाकोटाक तडीस न्यायचेत, अंमलात आणायचेत. त्याच तो तुमच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. होय जी. शंकराजी, आम्हास असे वाटते की राणीसाहेब फक्त आदेश देणार नाहीत, तर आपला आजार पण विसरून सत्वर सदरेवर येतील. सगुने, मला आज जाऊ दे. जमायचं नाही. आत्ता रे? अगं, म्या काय दुसरं लगीन करून नाही आलो. कशाला माझा उंबरटा धरायला लागली? वय का बरंच असतंय दुसऱ्या लग्नाचं. अगं, लगीन हाय मराठी दौलतीचं. बाहेर कारभारी मुहूर्त काढायला लागल्या ती. मसलतीच्या निरोपाची अक्षता राणी साहेबापर्यंत पोहोचवायची जिम्मेदारी माझ्यावर आहे. कसली बी मोहीम असू द्या, राणी साहेब येणार नाहीत म्हणजे नाही. सगुना, असं राणी साहेबांचाच निरोप हाय. मग असाच निरोप राणी साहेबांनी सौता मला देऊन दे. मग मी ठरवीन काय करायचं आणि काय नाही ते. गुणाजीराव, काय ग? तुमचा माझ्यावर विश्वास नाही? हाय ना ग. मग जावा, सांगितलं तेवढा निरोप द्या. अमात्य, राणी साहेब म्हटल्या त्यांना मसलती लिहायला जमणार नाही. जमणार नाही म्हणजे? अमात्य, गुणाजी, तू त्यांना नीट निरोप दिलास का? समद बयाजवार सांगितलं बघा. मग राणी साहेबांनी नकार का दिला? राज्याचा मोह तर सुरू झाला नाही ना राणी साहेबांना? शंकराजी, तुर्तास कुठलाही निष्कर्ष लावू नये. त्यांनी मसलतीस नकार का दिला हे समजायला हवं. त्यासाठी प्रत्यक्ष आपण राणी साहेबांना भेटायला हवंच. सीधे तरीके से खड़े रहो, नजर नीचे. आला हजरत जिले लाही की सवारी जा रही है. चलो पीछे हटो, चलो जल्दी करो, हटो. जिले लाही, परवरदिगार की फजल बरकरार रहे. हजरत का समय हो चुका है, अब रुखसत करना जरूरी है.